निजामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। गुजरातच्या गाडी चोर टोळीला आवडल्या बेड्या। धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलिसांनी एका अत्यंत धाडसी कारवाईत 4 चाकी गाड्या गहाण ठेवण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। इंदवे गावातील एका नागरिकाची अर्टिगा गाडी लांबवणाऱ्या या आंतरराज्य टोळीचा माग काढत पोलिसांनी थेट गुजरात गाठले। तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे निजामपूर पोलिसांनी नवसारी येथून सुरेंद्रभाई पटेल, प्रदीपभाई पटेल आणि जितेनभाई पटेल या तिघांना बेड्या ठोकल्यात। या टोळीने गाडी चोरीसाठी वापरलेली वॅगनार गाडी आणि चोरीला गेलेली अर्टिगा असा तब्बल 9 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे आंतरराज्य गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट साक्री, सहसंपादक अनिल बोराडे। धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अशी माहिती प्राप्त झाली की गुजरात येथील एका गँगने त्यांना स्वस्तामध्ये इर्टिगा कार देतो असा बहाणा दाखवून गहाणखत करून देतो म्हणून 3,19,000 रुपये त्यांच्याकडून घेतले होते। त्यानंतर सदरचे वाहन त्यांना देण्यात आले, परंतु 2 महिन्यानंतर फिर्यादी यांच्या ताब्यातील वाहन आरोपी हे परस्पर त्यांच्याकडे चावी लावून घेऊन गेले होते। या संदर्भाने गुन्हा दाखल करून या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुजरातील येथील नवसारी येथून सुरेंद्रभाई पटेल, प्रदीपभाई पटेल आणि जितेनभाई पटेल या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये जे वाहन त्यांनी फिर्यादीला देण्याचे कबूल केले होते ती इर्टिगा कार व ती नेण्यासाठी वापरण्यात आलेली वॅगनार कार या दोन्ही वाहनांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून त्यांना मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे। यामध्ये गुजरातच्या या गँगचा प्रकार असा आहे की ते महाराष्ट्रामधील बॉर्डरचे जे जिल्हे आहेत नंदुरबार तसेच धुळे यामधील काही लोकांना स्वस्तात गाडी देतो असे सांगून गुजरात पासिंगची गाडी देतात आणि त्यानंतर पुन्हा 2 महिन्यानंतर सदरचे वाहन त्यांच्याकडे मूळ चावी लावून परस्पर घेऊन जातात। या प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचे इतर काही गुन्हे आहेत का याबाबत पोलीस तपास करीत आहेत।